श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत श्रद्धेच्या आणि पवित्र विषयावर. गुरुचरित्र आणि गुरुपौर्णिमा. आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे. असं म्हटलं जातं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ असा की गुरु हाच ब्रह्मा आहे, गुरु हाच विष्णू आहे, गुरु हाच महेश्वर आहे आणि गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे. अशा गुरुला माझा नमस्कार असो. आणि हाच तो श्लोक आहे जो आजपासून आपल्याला रोज नियमितपणे म्हणायचा आहे. तर याबद्दल मी सविस्तर थोड्या वेळाने सांगणारच आहे. पण आधी समजून घेऊया गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय, ते वाचण्याचं महत्त्व काय आहे. गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील सर्वात पवित्र आणि सर्वात जास्त वाचला जाणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ श्री गणेश दत्तात्रय उर्फ श्री सरस्वती गंगाधर यांनी रचला आहे. या ग्रंथात भगवान दत्तात्रयांच्या श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या दोन अवतारांच्या लीला वर्णन केलेल्या आहेत. या ग्रंथात असंख्य भक्तांच्या कथा आहेत ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत श्रद्धेने गुरुचरणी शरण घेतली आहे आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. आजारपणापासून मुक्ती मिळाली आहे, आर्थिक संकटातून सुटका मिळाली आहे, संतती प्राप्ती आहे, आरोग्य, कोर्ट कचेरीतील अडचणी सुटणं, अशा कितीतरी प्रकारच्या समस्या या ग्रंथातल्या कथांमध्ये आपल्याला दिसून येतात. तर हा फक्त ग्रंथ वाचण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. लाखो भक्तांचा असा ठाम अनुभव आहे की जेव्हा मनापासून श्रद्धेने आणि नियमितपणे गुरुचरित्राचे वाचन केलं जातं तेव्हा आयुष्यातल्या अवघड समस्या हळूहळू सुटायला लागतात. मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि नकळत मार्ग सापडत जातो. आता आपण थोडं समजून घेऊया गुरुपौर्णिमा इतकी खास का मानली जाते. खास आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस महर्षी व्यासांच्या जन्मदिवसाशी जोडला गेला आहे, म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. हा दिवस गुरुतत्वाची विशेष कृपा प्राप्त होण्याचा दिवस मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी गुरुतत्व नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असतं आणि जो भक्त मनापासून गुरुसेवा, गुरुस्मरण आणि गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच्यावर या तत्वाची विशेष कृपा होते. म्हणूनच आपल्याकडे परंपरा आहे की गुरुपौर्णिमेपर्यंतचे दिवस हे साधनेसाठी, संकल्पासाठी आणि श्रद्धेसाठी, एखादं व्रत पूर्ण करण्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. आणि याच काळात जर आपण रोज एक अध्याय वाचला आणि एक श्लोक म्हटला तर त्याचं फळ अनेक पटीने वाढतं असं मानतात. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. गुरुचरित्रात एकूण 53 अध्याय आहेत. पारंपरिक पद्धतीने अनेक भक्त 7 दिवसात संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण करतात आणि ज्याला सप्ताह असे म्हणतात. पण प्रत्येकाला रोज इतका वेळ देणं शक्य नसतं आणि सप्ताह करणं सगळ्यांना जमेलच असं नाही. म्हणूनच आजच्या दिवसापासून गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे दिवस उरले आहेत त्यानुसार तुम्ही रोज एक अध्याय वाचण्याचा नियम करू शकता. ज्यांना विशेषतः एखादी कठीण इच्छा पूर्ण करायची आहे त्यांच्यासाठी काही अध्याय अत्यंत महत्त्वाचे आणि फलदायी मानले जातात. 7वा अध्याय हा त्र्यंबकेश्वर आणि नामधारकाच्या कथेसाठी ओळखला जातो, जिथे गुरुभक्तीचे महत्त्व सांगितलं आहे. 4था आणि 15वा अध्याय हे विशेषतः आजारपणातून मुक्ती आणि संकट निवारण्यासाठी वाचले जातात. 31वा अध्याय हा संतती प्राप्तीसाठी अत्यंत श्रद्धेने वाचला जातो आणि 48वा अध्याय हा वेदांचा उद्धार आणि ज्ञानप्राप्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो. पण माझा तुम्हाला एक मनापासून सल्ला असा की कोणताही एक विशिष्ट अध्याय शोधत बसण्यापेक्षा तुम्ही पहिल्या अध्यायापासून सुरुवात करा आणि रोज एक अध्याय क्रमाने वाचत जा. कारण गुरुचरित्र हा एक सलग प्रवाह आहे आणि तो जशाच्या तसा क्रमाने वाचला तर त्याचा अनुभव अधिक परिपूर्ण मिळतो. जर गुरुपौर्णिमेपर्यंत 53 अध्याय पूर्ण होत नसतील तर काही अध्याय एकत्र वाचून आणि किंवा आपल्या सोयीनुसार वेग वाढवून तुम्ही पूर्ण करू शकता. महत्त्वाचं आहे ते सातत्य आणि श्रद्धा, संख्या नाही. आता वळूया त्या श्लोकाकडे जो आपल्याला सुरुवातीला मी तुम्हाला सांगितला आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक अत्यंत प्राचीन आणि अत्यंत शक्तिशाली मानला जातो.
या श्लोकाचा रोज किमान 21 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा जप केला तर तो अत्यंत फलदायी ठरतो, असं बरेच जण सांगतात. हा श्लोक म्हणताना मनात गुरूंची, दत्तगुरूंची किंवा तुमच्या सद्गुरूंची प्रतिमा आणा आणि मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. हा श्लोक रोज सकाळी स्नान करून शांत मनाने देवासमोर बसून म्हणावा. जर रोज 108 वेळा जमत नसेल तर कमीत कमी 11 वेळा तरी नक्की म्हणा. महत्त्वाचं हे आहे की हा श्लोक यांत्रिकपणे न म्हणता प्रत्येक शब्द मनापासून श्रद्धेने आणि भावनेने म्हणायचा आहे. चला आता मी तुम्हाला सांगते की ही संपूर्ण साधना नेमकी कशी करायची. तर पहिली गोष्ट आहे, सकाळी लवकर उठून स्नान करा आणि शक्य असल्यास स्वच्छ वस्त्र परिधान करा. दुसरी गोष्ट आहे, देवघरात शांत किंवा इतर शांत जागी बसा. समोर दत्तगुरूंची किंवा गुरुचरित्राची प्रतिमा ठेवा. शक्य असल्यास दिवा, उदबत्ती, अगरबत्ती, धूपदीप लावा. तिसरी गोष्ट, मनात तुमची जी इच्छा असेल किंवा संकल्प तो स्पष्टपणे आठवायचा आहे. मनातल्या मनात गुरूंना सांगा की मी हे व्रत तुमच्या चरणी अर्पण करत आहे, कृपया माझी ही इच्छा पूर्ण करा. चौथी गोष्ट, त्या दिवशीचा अध्याय शांतपणे स्पष्ट उच्चारात वाचा, घाई करू नका. प्रत्येक ओवी समजून घेण्याचा प्रयत्न करा. पाचवी गोष्ट, अध्याय वाचून झाल्यावर तो श्लोक किमान 11 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा म्हणा. सहावी गोष्ट आहे, मनापासून गुरूंचे आभार माना आणि पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवा की माझी इच्छा योग्य वेळी नक्की पूर्ण होईल. आणि हे व्रत करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळा. एकदा सुरुवात केली की मध्ये सोडू नका. रोज न चुकता करा. मनात शंका किंवा अधीरता ठेवू नका. या साधनेदरम्यान सात्विक आणि साधं अन्न घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाचंही मन दुखवू नका, कोणाशीही वाईट वागू नका. कारण गुरुकृपा मिळविण्यासाठी शुद्ध मन आणि शुद्ध वर्तन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. गुरुचरित्र वाचणं किंवा श्लोक म्हणणं ही केवळ एक क्रिया नाही, तर ही एक भावना आहे. आपले पूर्वज हजारो वर्षापासून या श्रद्धेने जगत आले आहे. ज्यावेळी आयुष्यात सगळे मार्ग बंद होतात असं वाटतं आपल्याला, त्यावेळी माणसांची मदत अपुरी पडते. त्याच वेळी हीच श्रद्धा आपल्याला आधार देते. अनेक भक्तांना असा अनुभव घेतला आहे की या साधनेदरम्यान त्यांना स्वप्नात संकेत मिळाले आहे आणि अचानक मार्ग सापडले आहे. ज्या गोष्टी वर्षानुवर्ष अडकलेल्या होत्या त्या अनपेक्षितपणे सुटल्या. हे लक्षात घ्या की ही साधना म्हणजे जादूची कांडी नाही, की ही साधना म्हणजे आपल्याला संयम शिकवते, श्रद्धा दृढ करते आणि आपल्या मनाला त्या कठीण काळातही स्थिर ठेवते. आणि हीच मनाची स्थिरता पुढे आपल्याला योग्य निर्णय घ्यायला, योग्य मार्ग शोधायला मदत करते. त्यामुळे निकालाची घाई न करता पूर्ण समर्पणाने आणि नियमितपणे ही साधना करा. तर आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे दिवस उरले आहेत त्या प्रत्येक दिवशी एक अध्याय गुरुचरित्रातील वाचायचा आहे. गुरुचरित्रातील क्रमशः एक अध्याय वाचायचा आहे आणि रोज एक श्लोक. आणि हा श्लोक म्हणायचा आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण समर्पणाने आणि सातत्याने हे व्रत करायचं आहे. विश्वास ठेवा, कितीही कठीण इच्छा असो, गुरुकृपेने ती नक्कीच पूर्ण होईल. फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि वाट पाहायला शिकायचं आहे. जर हा व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल, माहिती उपयुक्त वाटत असेल तर एक लाईक आणि एक हाईप देखील नक्की द्या. तुम्ही आत्तापर्यंत स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यांनाही ही माहिती तुम्ही त्यांच्या बरोबर शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.